नमस्कार मैत्रिणींनो, आपण नवरात्रात पहिल्या माळीला आरती करण्यासाठी कशी वात लावायची ते शिकणार आहोत। हे तुम्ही किती पदराची करू शकता। 21 पदराची करा, 51 पदराची करा, 111 पदराची करा, 109 पदराची करा, 16 पदराची करा। तर मी तुम्हाला 16 पदराची वात दाखवते आरती करताना कशी करायची। अशा 9 दिवसाच्या 9 वाती तुम्हाला दाखवणार आहे मी। त्या पूर्ण वाती दररोज पहिल्या माळीला कोणती लावायची, दुसऱ्या माळीची वात, अशा 9 दिवसाच्या 9 वाती बनवणार आहे मी, तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याला असा अगोदर दोरा काढायचा। याच्या आपल्याला पूर्ण 8 पदर घ्यायची। आपल्याला ही वात अखंड पण करता येते आणि हे पण करता येते, म्हणजे अशा 2 वेगळ्या वेगळ्या वाती करून केल्या तरी जमतंय आणि अखंड केल्या तरी जमतंय। आपल्याला पूर्ण 8 पदर घ्यायचे, म्हणजे 16 वाती होतात त्या। सोपी वात आहे ही पण। हे पण फक्त एवढं हे करायचं, इथे बांधून द्यायचं। अशी पण वात करू शकता तुम्ही, याच्यातलंच वेगळा प्रकार पण करू शकता। एकदम सोपी आहे। नवरात्रात देवीची आरती करताना लावायची ही वात। अशी तुपात भिजवायची, कारण ते देवीला लांब वातीच लावत असता, फुल वात लावत नाही, म्हणून तुम्हाला ही वात सांगितली मी। आता दुसऱ्या प्रकारची वात दाखवते तशीच। आता आपण अखंड वात बनवणार आहोत। पहिल्या माळीची वात आहे ही। अखंड वात बनवायची आपल्याला, तर तिला काय करायचं, 3 बोटाचं माप घ्यायचं, 16 घ्यायचे पूर्ण, म्हणजे 2 वाटी घ्यायच्या। ह्याच्या 8 पदराच्या घेतल्या का, म्हणजे 4 पदराच्या घ्यायच्या, 8 होतात दोघे, पूर्ण 4 पदर घ्यायचे। हे 4 दोन्हीचे पदर झाले का, ही अखंड वात होती आपली 16 पदराची। ही 16 पदराची आपली अखंड वात झाली। आता हिला काय करायचं, इथं दुसऱ्या दोऱ्याने बांधून घ्यायचं थोडं, म्हणजे कापसाचंच करायची थोडंसं दोरा। ही 3 बोटाची करायची, आणि वेगळ्या वेगळ्या 2 वाती घेऊन करतो आपण, ती 4 बोटाची करायची, 16 वातींचीच करायची। ही आपली अखंड वात आहे। आता हे इकडचं जोडलेलं आहे, तर हे दोन्ही टोक, हे पहा, हे दोन्ही टोक परत एकत्र करायचे। आपली ही दोन्ही प्रकारची वात झाली। ह्या अशाच तुम्हाला 9 दिवसाच्या 9 वाती दाखवणार आहे मी। हे बघ, ह्या दोन्ही अखंड वाती येतात नवरात्रात आरतीसाठी लावण्यासाठी। 16 वातींची एक वाती, आणि हे अखंड नाहीये, ह्या 2 वेगळ्या वेगळ्या वाती घेऊन त्याची बनवलेली।